संचालक मंडळ माझे आमचे उपाध्यक्ष साहेब असतील, बाबाराव राखोंडे असतील, माऊली असतील, सगळ्या संचालकांनी अत्यंत जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीवर आमदार राजूभाई नवघरे यांचे निर्विवाद वर्चस्व, सभापती व उपसभापती निवडीत शांततेत प्रक्रिया पूर्ण। हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्याच्या जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीवर आज आमदार राजूभाई नवघरे यांनी आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे। या बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली असून सभापतीपदी विनोद आंबोरे तर उपसभापतीपदी भगवानराव काजगुंडे यांची निवड करण्यात आली आहे। या निवडीमुळे जवळा बाजार परिसरातील शेतकरी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। निवड प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर माजी सभापती आणि उपसभापती यांनी अद्याप माध्यमांशी कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही। सन 2024 मध्ये हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली होती। त्यावेळेस माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर आणि जयप्रकाश मंगळा यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीने वर्चस्व राखले होते। त्या निवडणुकीत व्यापारी, हमाल, मापाडी आणि ग्रामपंचायत मतदारसंघातून प्रतिनिधी निवडून आले होते। मात्र 2 वर्षानंतर संचालक मंडळाने सभापती व उपसभापतीच्या कारभारावर ठपका ठेवत अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता। या पार्श्वभूमीवर आज आमदार नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बिनविरोध निवड झाली आहे। राष्ट्रवादी पक्षात झालेल्या फुटीनंतर आमदार नवघरे अजित पवार यांच्या गटात सामील झाले होते आणि त्यानंतर पहिल्यांदाच जवळा बाजार समितीवर निर्विवाद वर्चस्व मिळाले। औंढा नागनाथ तालुक्यातील महत्त्वपूर्ण बाजार समिती असल्यामुळे अविश्वास प्रस्तावानंतर झाली ही निवड संपूर्ण हिंगोली जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतली होती। नवघरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की या निवडीमुळे बाजार समितीच्या कार्यकारभारात संपूर्ण शेतकरी हितसंबंध आणि विकासाचे प्रकल्प सुरळीत पार पडतील। हिंगोली जिल्ह्यातील राजकीय आणि कृषी क्षेत्रासाठी ही निवड महत्त्वाची ठरली असून पुढील काळात जवळा बाजार समितीवर आमदार नवघरेंच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी विकास कामे सुरू राहतील अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे। अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने त्यांना मदत करण्याचं काम केले। पुढच्या काळातही हे दोघं जण मिळून सगळ्या संचालकाला सोबत घेऊन तिथं काम करण्याचा प्रयत्न करतील। या जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचं नाव हे महाराष्ट्रामध्ये अव्वल नंबरवर आणण्यासाठी यांचं काम राहील। अडीच वर्षाचा एक कार्यकाळ ठरला होता सभापती उपसभापतीचा, केवळ अविश्वास दाखल करण्याची कशामुळे वेळ आली? अविश्वास ठराव दाखल केलाय ते संचालक मंडळाने केलंय। आज निवड करायचं काम हे माझ्याकडून झालेलं। 2.5 वर्षाचा काळ दिला होता, 2.5 वर्षाचा काळ अगोदर त्यांनी हे केलाय, तरी सुद्धा राजीनामा दिला नसेल म्हणून काही संचालक मंडळाचं मन दुखावलं असेल, त्यामुळे त्यांनी केलं असेल। लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह, लोकशाहीचा बुलंद आवाज।